कमू घे मस्त पैकी गरमागरम चहा पी. अगं बाया एवढी आनंदात काय झालं काय एवढं? झालं नाही होणार आहे ते म्हणजे मी तुझ्यासाठी काहीतरी बनवलंय ना ते तू खाणार आहे ना आज. सवय पण असं किती वेळ गुपित लपून ठेवणार आहे? काय बनवलंय मला तरी सांग बाई. गाजराचा हलवा बनवलाय तुझ्यासाठी. साजूक तुपातला काजू बदाम छान असे परतलेत मस्त. चूक केलीस म्हणजे लय मोठी चूक केलीस गाजराचा हलवा बनवून. हा माहित नाही तुला? काय माहित नाही तुला? शुगर आहे मला गोडधोड काही खायचं नाहीये बाई. एका दिवसाने काही नाही होत कमू. एक दिवस चालतो. एक दिवस खा. मी तुला कालच सांगितलं होतं का मी तुझ्यासाठी करणार आहे म्हणून. एका दिवसाने काही नाही होत. हवं तर मग नंतर मी तुला रोज कारल्याचा ज्यूस पिऊ घालते. चालेल? उद्याच्या दिवस खा बाई. नाही खाते उद्याच्या दिवस नाही म्हणजे आज आत्ता केलंय तो खा असं म्हणतं. म्हणजे कालपासनं मी तुला म्हणते ना असं घोकतेच का उद्या कमूला गाजराचा हलवा खाऊ घालायचा तर ते असं खाते खाणार ना. हा तर जीव घ्यायचीच बाई माझ. बाई मारो तुझे दुश्मन. शुभ बोल की जरा. आता आधी पटापट तो गरमागरम चहा पी आणि ये बरं तयारी हलवा. हलवा तयारी आज खाते. गाजराचा हलवा साजूक तुपातला खाल्लाच पाहिजे नाही तर काय. नाही आधी गाजराचा हलवा खायचा मग चहा. सौरभ हा ती गोळ्यांची बाटली सापडली. काय? कुठे? कोणाकडे? कला आत्यांकडे. त्यांनी त्या गोळ्यांची पूड केली आणि ती पूड हलव्यामध्ये घालून त्या मम्मींना खायला देणार आहेत. एक मिनिट. तुला कळतंय का तू काय बोलतेस? हो. तुला कसं माहित? अरे मी पाहिलं ना ओट्यावर बाटली आहे ना. आता जाऊन कला त्याला सगळ्यांच्या समोर. नाही सगळ्यांसमोर काही बोलायचं नाहीये प्लीज. अगं मग काय करू? हातावर हात धरून बसून राहू का कस्तुरी? मला मान्य आहे तुझी चिडचिड होतीये पण तू सगळ्यांसमोर काही बोललास कला आत्यांना आणि मम्मींना ह्यातलं सगळं कळलं ना तर मम्मी अजून बदला प्लॅन करतील आणि हे कधीच संपणार नाही. सतत चालूच राहील. मग काय करायचं आता आपण? मला पण काही सुचत नाहीये पण आपण ही खबर मम्मींपर्यंत पोहोचू द्यायला नको. हा आणि कला आत्यांना एकीकडे समजवूया की ते जे काही करतायत ते सगळं चुकीचं आहे. म्हणजे एका बाजूला कला त्याला सांभाळायचं आणि दुसरीकडे मम्मीचा जीव वाचवायचा. सौरभ प्लीज मला माहितीये की जरा तारेवरची कसरत आहे ही. तू एक काम कर. तू फक्त मम्मींना तो हलवा खाण्यापासून लांब ठेव. कला आत्यांशी काय बोलायचं कसं बोलायचं ते सगळं मी बघते. बर ठीक आहे चल. कला हलवा झाला का ग? हो झाला. कला ह्यात कार बऱ्याच गोळ्या होत्या. आज एक सुद्धा नाही. काय केलंस एवढ्या गोळ्यांचं? तुम्हाला काय करायचंय आणि तुम्ही कशाला या बाटलीला हात लावायला लागले? हा त्या इकडे राहू दे. त्या ऍसिडिटीच्या गोळ्या नव्हत्या ना? ह्या गोळ्या तो हलव्यात तर तोंड बंद ठेवायचं. यापुढं मी सांगेपर्यंत तोंड उघडायचं नाही. गप्पा एकदम. म्हणजे खरंच तू त्या गोळ्या अगं का केलंस तू हे? तुम्हाला माहित नाहीये का मी प्रताप भाई साटमची बहीण आहे. त्यानं बंदुकीतल्या गोळ्या वापरून लोकांना मारलं. मी या गोळ्या वापरते. भाईने कधीच आपल्या माणसांवर वार केला नाही. कमूला आपलं मानतच नाही मी. संपलं. अगं काय बोलतेस तू? तुझ्या भावाची बायको आहे ती. न झालेली. कमू माझ्या भावाची बायको झालेली नाहीये. आणि तुम्हाला तिचा एवढा पुळका येतोय ना तर मग तिच्यासाठी प्रार्थना करा.
काय या गोळ्या पोटात गेल्यावर तिला शांतपणे मरण येऊ दे अशी प्रार्थना कर, कळलं का? आपल्याला मम्मीने या घरात राहायला दिलंय हे उपकार विसरलीस तू? उपकार? ओ शरदराव, तुम्हीच हे विसरताय का की या घरावर तिच्यापेक्षा जास्त माझा अधिकार आहे? पण मी तुला हे करू देणार नाही. माझी बायको कोणाचं तरी खून करते हे मला पटू शकत नाही. मी आता बाहेर जातो आणि सगळ्यांना सांगून टाकतो. जा 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 जा, सांगा बिंदास जा तिकडं बाहेर जा आणि सगळ्यांना सांगा मी काय केलं ते. मग त्याचं बक्षीस म्हणून तुम्हाला जिचं पुळक आहे ना ती आपल्याला घराबाहेर काढेल. तुम्हाला कळत कसं नाही ओ शरदराव? हा, कुणासाठी करते मी हे सगळं? आपल्यासाठी करते ना, आपल्या पोरासाठीच करते ना हो. असं काय करता? अहो ती कमू या घरात आहे ना शरदराव, तोपर्यंत आपलं काही खरं नाही. तिला एकदा तिचा काहीतरी सोक्षमोक्ष लावला ना का आपण शांतपणे जगू शकू, सुखानं जगू शकू या घरात आपण. कळत कसं नाहीये तुम्हाला? शांत राहा आता थोडा वेळ. मला करू द्या काय करायचं ते, मी बघते. कमू, मी तुला म्हंटल होतं का नाही का मी तुझ्यासाठी खास साजूक तुपातला गाजराचा हलवा बनवलाय काजू बदाम घालून. खा आणि मला सांग कसा झालाय. वाजत लय खमंग सुटलंय ग कला. वा, मानलं पाहिजे बाबा. पण काला मला तुझं कौतुक आहे बर का, लई कौतुक आहे. आज एवढ्या प्रेमानं माझ्यासाठी हा हलवा बनवलास तू. नाही म्हणजे आपल्यामध्ये काल जे जे काही घडलं ते समजा विसरून गेलीस. या घरासाठी किती किती करशील ग कला. हा नाही पण मला काय वाटतं माहितीये का, एवढ्या प्रेमानं हा कलानं हलवा बनवलेला आहे. सगळ्यात आधी शरदराव. शरदराव खाणार. कमू अगं तुझ्यासाठी बनवलाय मी, आहे त्यांना पण तू खा ना आधी. तू चव घेन मला सांग मग कसा झालाय ते. काय नाही बर का कला, आज मी ऐकणार नाही अजिबात तुझं. पहिला मान तर शरदरावांचा. अगं कमू, अगं मी आत्या आम्हाला पण खायचा आहे हलवा. सौरभ वास किती मस्त येतोय ना. हो ना आत्या, मम्मी तुम्ही खा हलवा, पण आधी आम्ही टेस्ट करून बघतो. हो हो देते ना देते, तुम्हाला पण देते बरं का. हे काय केलाच आहे सगळ्यांसाठी. कस्तुरीला दे. थांब 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 कला 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 थांब. एवढ्या प्रेमाने या वाटीत वाढलाय सो हलवा. मी सांगितलं ना तुला, पहिला मान शरदरावांचा. लई प्रेमानं बनवलाय बरं का शरदराव. हा मान तुमचा ऐका शरदराव. राहू दे. अगं मी भरून द्यायला लागले हा त्यांना. अगं घेतला घेतला. अगं तू घे. शरदराव घ्या. मी त्यांना हा भरून शरदराव मी देते. तू घे ना तुझ्यासाठी. मी जरा आले बर का, काम आहे माझं. कला थँक्यू. आत्या आम्हाला आधीच माहिती होतं की तुम्ही या हलव्यामध्ये झोपेच्या गोळ्या टाकणार आहात. मगाशीच कळलं होतं आम्हाला. तू कबूल करायची वाट बघत होतो. कस्तुरी सौरभ मला
मला माफ करा. आत्या, तुम्हीच असं घरच्यांच्या जीवावर उठलात तर कसं चालेल? मी लहानपणापासून या घरात अनेक गोष्टी बघत आलो आत्या, पण कधीही मी आपल्याच माणसांना एकमेकांच्या जीवावर उठलेलं नाही बघितलं. आत्या, आणि मम्मींना बहीण मानता ना तुम्ही? मग असं बहिणीलाच मारायला निघाला होतात? आपल्याच माणसावर एवढा राग? मला माहिती आणि तिच्याकडूनही चूक झाली असेल, पण म्हणून काय तुम्ही एकमेकींचा जीव घेणार आहात का? मला माफ करा. मला नाही माहित मी इतका टोकाचा विचार का केला ते. आता मला जगायचा अधिकार नाही असं वाटायला लागलं मला. आत्या, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही या हलव्यात झोपेच्या गोळ्या घालणार आहात हे माहीत असताना आम्ही काहीच केलं नसेल असं वाटतं का तुम्हाला? कस्तुरीने मगाशी झोपेच्या गोळ्यांच्या जागी पिठी साखर ठेवली होती. हलव्यात आता काहीही नाहीये. आत्या, आणि तुम्हाला तुमची चूक मान्य आहे हीच खूप मोठी गोष्ट आहे. कस्तुरी, सौरभ, तुम्ही वयानं लहान आहात, पोरानं पण मनानं मोठे आहात बरं का. मला माफ करा. मी पुन्हा असं कधीच करणार नाही. मी सांगते, मला नाही माहित मी असं इतक्या टोकाचं का वागले. मला माफ करा. आत्या, मला विश्वास आहे तुझे म्हणतेस ते खरं आहे. आणि मम्मीशी मी बोलतो. आपण आता सगळे झालं गेलं विसरूया आणि नव्याने सुरुवात करूया. आत्या, हे घर आपल्या सगळ्यांचं आहे आणि तुम्हाला माफीच मागायची असेल तर ती मम्मींची मागा. आम्ही फक्त जे वाईट घडणार होतं ते थांबवलं. माझं चुकलं. मला माफ कर. कला बस. बस. बस खाली. शरदराव, तुमचा उपास आता हलवा संपला. कस्तुरी, आता जरा बरं वाटतंय ग. कसं का होईना मम्मी आणि आत्या यांच्यातली भांडणं मिटली बाबा. काय झालं आता? कसला विचार करतेस? काही नाही रे. आज तो हलवा चुकून जरी कोणी खाल्ला असता ना तर काय घडलं असतं? हे चुकीचं आहे रे. मला नाही आवडत हे सगळं. आपल्याच माणसाचा कोण एवढा कसा राग करू शकतो? माहिती, पण तू सोड आता. नको त्या गोष्टींचा विचार करू. संपलंय ते. बस. कस्तुरी, हे घे. आता झालं गेलं सगळं विसरायचं. रोज अभ्यास झाला पाहिजे. मला आता असं वाटतंय की उद्या पण काहीतरी वेगळं घडणार आहे. शक्यता नाकारता येत नाही.
पण सोड ना कस्तुरी, उद्याचा विचार करता करता आपण आजचा मूड कशाला घालवायचा. उद्या जे काय होईल ना त्या आव्हानांना आपण नव्याने तोंड देऊ. तू आता फक्त एकच लक्षात ठेव, जोरदार अभ्यास झाला पाहिजे. मम्मींचा भूतकाळ जाणून घेऊन आपण बाबांचा वर्तमान आणि भविष्यकाळ बदलणार होतो. हो ना, आणि वेगळंच महाभारत सुरू झालं. पण मी एकदा हे सगळं नीट करून दाखवेन. मला विश्वास आहे कस्तुरी, तू नक्की करशील. झोप आता. आणि तू? मला झोप नाही येते, मी वाचत बसेन जरा वेळ. हो मॅडम, लगेच एवढं मनावर घ्यायची गरज नाहीये. अरे नाही, मला खरंच झोप येत नाहीये. तेवढा वेळ जरा अभ्यास होऊन जाईल. कस्तुरी, पहाटे केलेला अभ्यास खूप चांगला लक्षात राहतो. अरे हो, पण मला झोपच येत नाही. मग जरा वेळ वाचत बसेन ना. बर, ठीक आहे. मग तुला जर झोप येत नसेल तर आपल्याकडे अभ्यासाव्यतिरिक्त पण बऱ्याच गोष्टी आहेत करण्यासारख्या. हो, पण मला आता अभ्यास, पुस्तक दे ना माझं. अगं, तू खरंच सांगते मला झोप नाही आली. आणि हे सुद्धा तू आता जांभई देत देत बोललास. झोप गुपचूप. असू दे, माझी उडाली आहे झोप. हो, पण मला अभ्यास करायचा आहे, त्याच्यामुळे मी चालले. प्लीज तू झोप गुपचूप. अगं ठीक आहे, ओके. तुझा अभ्यास होईपर्यंत मी झोपणारच नाही. चालेल. इथेच बसून राहतो. कला, अगं आज मी खूप खुश आहे. सगळं कसं छान झालं. सोनाराने कान टोचतोय ना, अगदी तसं. आता आपण सगळे एकत्र गुण्यागोविंदाने राहू. काय कला, बरोबर ना? अगदी चुकीचं बोलताय तुम्ही. तुम्ही बाहेर जे सगळं बघितलं ना ते सगळं खोटं होतं. म्हणजे तू सगळं दाखवण्यापुरतं होतं ते. कला, तुला वेड लागलंय काय? काय बोलतीस तू? वेड मला नाही, तुम्हाला लागलंय. ती कमू दोन शब्द काय चांगली बोलली तर तुम्हाला भुरळ पडली. पण कमू तशी नाहीये बरं का. तिचा अजूनही आपल्यावर संशय असणार आहे. आपण सावध राहायला हवं. अगं, तू खूप वाईट विचार करतेस. असं अजिबात काय होणार नाही. शरदराव, मी वाईट विचार नाही करत, आपल्या भविष्याचा विचार करते. आपण कधीतरी या घरातनं निघून गेलो होतो आणि आपण पुन्हा आता या घरात आहोत. कारण आपण ह्या घराचा भाग आहोत. नाही, आपण या घराचा भाग नाही आहोत. ती कस्तुरी या घरात आली, लग्न करून या घरची सून झाली आणि या घराचा एक भाग बनली. आपण नाही होत. आपल्याला अजूनही अडगळीच्या खोलीसारखीच वागणूक दिली जाते. कला, तुझ्या मनात खूप गैरसमज निर्माण झालाय. गैरसमज झाला होता. एकदा का भाई कोमातून बाहेर आला का भाई, कमू, कस्तुरी, सौरभ एकत्र राहणार. परत कमूच्या मनात आलं तर ती आपल्याला कधीही घराबाहेर काढू शकते. आणि आता तर तिच्याकडे एक चांगला पॉइंट सुद्धा आहे. तसं झालं ना तर मी बोलेन मम्मीशी. तुम्हाला तर ती भीक सुद्धा घालणार नाही. तुमची कॉलर सुद्धा पकडायला कमी करणार नाही. मी गोड गोड बोलले तिच्याशी, तिला मिठी मारली म्हणून ती मला काय कायमची या घरात ठेवून घेणार नाही. शरदराव, आपण फक्त या घरात राहतो, पण या कुटुंबाचा एक भाग बनणं खूप गरजेचं आहे बरं का. ते झालं पाहिजे, नाही तर पाय पुसणीसारखीच गत आहे मग आपली. कला, पण म्हणून कोणाचा तरी जीव घेणं. नाही,
तो रस्ता चुकलाच आहे माझा. आता कोणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधला पाहिजे. पण आता काय करणार आहेस तू? लवकरच कळेल. या कुटुंबाचा एक भाग झालं पाहिजे आणि मी होऊन दाखवणार.